जरा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण थोडासा वेल थोडासा कमी खर्च करा. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आणि ज्याचे संघ आहेत या स्पर्धेमध्ये खेळणार त्यांनी वेळेवर पोहोचायचं आहे. सो रिक्वेस्ट सर्वांना विनंती असेल की आपण मग आमचा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असेल तर प्लीज सर्वांनी वेळेवर पोहोचायचं आहे. भक्तिधाम साई डुंगे टीमच्या कॅप्टनने नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फार मोठा मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे, जिथे पहिला सामना काफ्रोबा स्पोर्ट्स वेली टीम संघाने जिंकला होता आणि दुसऱ्या मॅचमध्ये भक्तिधाम डुंगे टीम संघाने सामना जिंकला होता. दोन बलाढ्य संघाने या स्पर्धेच्या बाहेर या दोन्ही संघांनी केलेला आहे. ताडालीला पराभूत केला होता वेली टीम संघाने आणि त्यानंतर भरुडी टीम संघाला पराभूत केला होता तो म्हणजे डुंगे संघाने. अकरा वाजून 46 मिनिटं झालेले आहेत. प्लीज रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर इन टुर्नामेंट, जे या स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण कमी वेळ खर्च करायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावला जाते. टीम मीटिंग झाल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या जागेवर आणि सलामीची जोडी देखील टीम वेले संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. धनराज मागच्या मॅचमध्ये थोडंसं निराश झाला होता, मात्र या मॅचमध्ये त्याला संधी आहे की इथून तो बॅटिंग करू शकतो. आणि बावेश टीमचे कॅप्टन ते देखील फ्लॉप राहिले होते पहिल्या मॅचमध्ये. फार अपेक्षा आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून वेले टीम संघाला. फ्रंटलाईन गोलंदाजीचा रनअप घेताना आपण पाहतोय. स्वप्नील आलाय. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ झालेला आहे 11 वाजून 47 मिनिट झालेले आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन. लेट्स प्ले. गोलंदाज स्वप्नील पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. या मॅच मध्ये पाटील भरपूर पाहायला मिळते. डुंगे संघाकडे 4 गोलंदाज पाटील आहेत आणि तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडे 11च्या 11 पाटील आहेत. एका घरातील एका कुटुंबातील संघ तयार झालेला आहे. पहिला चेंडू ब्लँक स्विंग, अगोदर डोळे बंद झाले होते फलंदाजाचे. आज असं वाटतं की भावेशने नाश्ता केला नाही. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स आहे, फुटवर्क साथ देत नाहीये. फक्त टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. स्वप्नील पाटीलने चांगली लेंथ लाईन प्राप्त केली आहे. अभिमन्यू पाटील, अभिदादा वेलकम. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न सोडून दिला असता कदाचित एकच धावला असता, मात्र चौकार भावेच्या बॅटमधून आलाय. चुकीचं क्षेत्ररक्षण, मिस फील्ड. 1-2 का 4. आता थोडंसं निराश झालाय. त्या स्ट्रोक मध्ये दमच नव्हता असं म्हणायला गेलं तर, मात्र धावा आणि नशिबाचा चौकार आहे भावेचं. भावेश एक 8 हिटर फलंदाज आहे. भिवंडी इमर्जिन भरपूर गाजवलं या खेळाडूने. गावाचा क्रिकेटच वेगळीच ओळख आहे. एखादी चूक, प्रेक्षकांचा आवाज, मात्र चौकार आला नशिबाचा. गोलंदाजी करताना सन्माननीय हनुमान पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. पोगागावचे समाजसेवक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हलक्या हाताने असं वाटायला लागले भावेशला की लेदर क्रिकेट जेव्हा खेळतो आपण तेव्हा जास्तीत जास्त झेंडू डॉट केले जातात, त्या प्रकारचा हा स्ट्रोक केलेला, मात्र तिथे देखील धाव मिळाली आहे. नशिबाची साथ आहे की नाही येणारा हा चेंडू जेव्हा धनराज खेळेल ना तेव्हा आपल्याला समजणार आहे. कारण की आता देखील तो कहते ना बाल बाल बचे वापर. मग डुंगे संघाचं काय चाललंय मैदानामध्ये. वेलकम मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर मशहूर एंड मारूफ हमारे दोस्त गिरीश पाटिल हमारे बीच जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. साथ में सागर पाटिल, आपका भी हार्दिक स्वागत है. स्वप्नील पाटिल राइट आर्म ओवर द विकेट ने.
ओ पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होऊ शकतो. ओ झेल सोडली आहे. आता दोन्ही फलंदाजांना साथ मिळाली आहे. साथ मिळाली आता. आता धावा बनण्याची शक्यता वेले टीम संघाला. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 7 धावा. तुम्ही जेव्हा पहिला सामना जिंकता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही तुमचा चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. मनोधैर्य जो वाढला जातो ना, मग येणाऱ्या संघावर दबाव टाकू शकता तुम्ही. मात्र इथे पाहायला मिळत नाहीये डुंगे संघाच्या माध्यमातून. वारंवार मिसफील्ड होत आहे. धावा फक्त झाल्या 7 धावा. चेंडू झालेला आहे 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही फलंदाज जीवनदान आहे. आणि आता पुन्हा एकदा धनराज आज नाही, डुंगे संघाचा देखील प्लॅन असं वाटतं बी कामयाब होत नाहीये. एका मॅच मध्ये आणि एका षटकामध्ये 2 झेल ड्रॉप, एक रनआउटची संधी गमावली. गोलंदाज करून करून काय करणार आहे. एकाच मॅच मध्ये एकाच षटकामध्ये 3 संध्या मिळालेल्या आहेत वेली टीम संघाला. किती धावा बनतील. 8 धावा झाल्यात आतापर्यंत. स्वप्नील पाटील विचार देखील केला नसेल स्वप्नीलने. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता भावेश आहे स्ट्रायकिंग वर. भावेश पाटील तगडा बॅट्समॅन आहे. इनफिल्डच्या वरतून अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह. चेंडू चालत सीमेच्या दिशेने आणि पहा पुन्हा एकदा मिसफील्ड. येतोय चौकार. काहीच झालं नाही या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. खास करून डुंगे संघासाठी 3 संध्या गमावल्या, 2 झेल सोडल्या, एक बाउंड्री सोडली, एक रनआउट सोडला. 2 बाउंड्र्या सोडलेल्या आहेत. 12वा खेळाडू भरपूर निराश आहे डुंगे संघाचं. का होणार नाहीये. त्याला देखील असं वाटत असेल की मी त्याच्या जागेवर असं अडवलं असता हा चेंडू. धाव संख्या झाली आहे 12 धावा धावफलकावर. पहली ओवर की समाप्ति 12 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम वेले टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया, लेकिन अब तक सही साबित नहीं हुई गेंदबाजी. हर्ष आलाय षटक क्रमांक 2 घेऊन. पुणे एक्सप्रेस हवेवरील भिवंडी दरबार दाब्याचे प्रोप्रायटर गिरीश पाटील आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. या खेळाडूला बाद करावा लागेल. धनराज स्ट्रायकिंग वर आलाय. एक डेंजरस कस्टमर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओरपीच चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला झाला आणि चालला देखील सीमा रेखा पार. आणि धनराजचा आता येतोय पहिला षटकार. जबरदस्त मूड मध्ये पाहायला मिळतो या दुसऱ्या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप झाला होता. थोडासा दबाव प्रश्न निर्माण झाला होता खेळाडूंमध्ये. मात्र त्यांना उत्तर देत असताना धनराजला आपण पाहतो मैदानामध्ये. 18 गोल्डन डक वर आउट झाला होता मागच्या मॅच मध्ये. मात्र आता षटकाराने आगाज केलाय आपल्या डावाला. 9 धावा बनवल्या धनराजने. हर्ष पुन्हा एकदा ओरपी चेंडू. फायदा घेता आला नाहीये. रनआउटची संधी आहे आणि आता भावेश शिकार बनलाय. रनआउटचा पहिला विकेट मिळतो डुंगे टीम संघाला. बॅटर आउट. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर ट्रॉफी स्पॉन्सर शंकर पाटील आणि भावेन आर्ट्स आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीज आहेत. चला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू पाठवून द्यायचे. थोडीशी चर्चा होणारच आहे कारण की मॅच फार मोठा आहे. चला नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जो निर्णय आहे तो शेवटचा निर्णय. कारण की तुम्ही जेवढा टाइमपास करणार तेवढे षटके कमी होतील संध्याकाळपर्यंत. कारण की आपल्याला आजच फायनल खेळवायची आहे. ग्राउंड फक्त 2 दिवसाकरता बुक करण्यात आलेला आहे आणि बुकिंग किती महाग आहे आम्हालाच माहिती आहे. ही स्पर्धा गोडसेच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होती. मात्र सतीश वागचौरे आणि सावंदे स्पोर्ट सावंदे संघाने विचार केला की स्पर्धा मोठी ठेवण्यात आली आहे तर एक चांगला क्रीडांगण होणं फार महत्त्वाचं आहे. त्याकरता डीडी स्पोर्ट भिनार हा मैदान निवडलेला गेलाय. विराज स्वर्गीय रामदास विठ्ठल पाटील व स्वर्गीय नितीन गणपत वाकडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री भावेन रामदास पाटील
आम्ही त्यांना प्रेमाने शंकर म्हणत असतो, त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज स्पॉन्सर झालेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची ट्रॉफी, सुंदर अशी चमकती ट्रॉफी आहे. त्याचबरोबर आमचे मित्र सन्मान्य गिरीश खंडू पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली आहे स्वर्गीय अमित खंडू पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे वैभव भाऊ आणि त्याचबरोबर सचिन वागचौरे आणि आमच्या सरपंच उपसरपंच मॅडम सोनी सचिन वागचौरे यांच्या माध्यमातून ट्रॉफी झालेल्या आहेत. अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा झटका लागला टीम वेले संघाला. बॅटर आउट. संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट महाराष्ट्र सर भावेश पवार सरांच्या माध्यमातून चेंडू देण्यात आलेला आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर त्याचबरोबर विशेष सहकार्य लाभलेला आहे. नेहमी आमच्यावर प्रेम असतो ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार सन्माननीय बालामामा म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. सन्माननीय कालच्या दिवसामध्ये सन्माननीय गणेश गुलवी साहेब उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नवीन बॅटर अल्पेश मैदानाच्या आतमध्ये. सर्व यंगस्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. बी पोल मध्ये जो GCAचा जो दुसरा पोल आहे, ए पोल आणि बी पोल, त्याच्यामध्ये आपण पाहतायत सर्व युवा खेळाडू, 1 ते 2 लेजंड खेळाडू नक्कीच तुमच्या संघामध्ये समावेश आहेत. त्याच्यामध्ये भावेश खेळताना बघितलं आपण, भरपूर वर्षापासून खेळत आलेला आहे. 9 धावा बनवल्या भावेशने. धनराज आहे खेळपट्टीवर, षटकार आलाय, नो स्ट्राईकला आहे. आता अल्पेश स्ट्रायकिंगवर आहे आणि हर्ष पाटील गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, एक धाव आली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. थ्रो चांगला येतोय. सिंगलने संघाची धाव संख्या 19. 19 रन 2 विकेट के नुकसान पर 19 धावा झालेल्या आहेत. धावांचा दुष्काळ नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला हर्ष पाटीलचा. थोडीशी चेंडूच्या आकाराने चर्चा सुरू आहे सध्या पंचांसोबत वेली टीम संघाच्या माध्यमातून. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत या चेंडूवर पाहायला मिळेल प्रेक्षकांना. या स्पर्धेचे नियम, तुम्ही पहिला षटकार ठोकून जर चेंडू जातोय तर दुसरा चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल. एक चेंडूमध्ये 6 चेंडू बाकी असले तरी तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. हे नियम आहे स्पर्धेचा आणि या मैदानाचाच नियम आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे. फिल्डिंग चांगली आहे, जवळ जवळ 2 धावा वाचवण्याची तयारी दिसतोय. 2 धावा पूर्ण घेतल्या तर इथं धनराजने. धावसंख्या 21 धावा. जय काप्रोबा वेली टीम बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या धावा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये. हर्ष पाटील मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. एका एक पिचर मध्ये पाहायला मिळाला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव पूर्ण आली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावा धावफलकावर. स्ट्रॅटेजी टाइम. ड्रिंक सिटेबल पाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही घेऊ शकता. तोपर्यंत वेळ आहे. नक्कीच आपण आपल्या टीव्ही मॉनिटरवर ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचे फोटोज आपण पाहू शकता. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सर्वेश पाटील
मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने आणि स्ट्रायकिंगवर आज थोडंसं मूडमध्ये बॅटिंग करताना धनराज राईट हँड ओव्हर द विकेटने समोर खेळलाय, मात्र शतरक्षक आहे लॉंगांचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. ज्ञानेश्वर मुकादम यांच्या परिचयाचा हा संघ पाहतो आपण, काप्रोबा वेले टीम. भरपूर वर्षापासून एका सोबत ॲज अ फ्रेंड भरपूर चांगले मित्र आहेत. धनराज, ज्ञानेश्वर मुकादम, गोलंदाज सर्वेश पाटील. मोठा फटका खेळलाय, गॅप आहे मात्र शतरक्षक वेगाने पोहोचलाय मिड विकेट क्षेत्रावर. फिल्डिंग चांगली आहे. आता पहा रनआउट, कोणाला वापस यावं लागेल बाहेर. धनराज निराश पावलाने येताना पाहायला मिळत आहे. विकेट, बड़ा झटका लगता हुआ टीम वेले टीम को. खूप चांगली फिल्डिंग होती, चांगला थ्रो आला होता. एकच धाव घेणं फार महत्वाची होती. आता कुठेतरी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे. मागच्या मॅचचा हिरो अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. कमिंग अप नक्कीच अंडर-25 एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला येते. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. 25 वयाच्या खेळाडूंना खेळण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. तुम्ही जर 24च्या आसपास आहात तर तुम्ही संपर्क साधा. 25च्या आतमध्ये असेल तर या. 26 येऊ नका, आधार कार्ड ओरिजिनल घेऊन या. सर्वेश पाटील आणि आता संघाला एक चांगली वापसी होते. अनिकेत मागच्या मॅचचा हिरो, तीच अपेक्षा आहे. काल 3 मॅचेसमध्ये 3दा चांगला परफॉर्मन्स करणारा विनीत माली या स्पर्धेत टॉपवर आहे. सर्वेश पाटील राईट हँड ओव्हर द विकेटने हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केले चेंडूला. शतरक्षक आहे, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल. धावसंख्या सिल्वर जुबली 25 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू टाकायचे आहेत, म्हणजे टोटल 9 चेंडू टाकायचे आहेत. आणि आता 2 मिनिटाचा वेळ राहिलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण की 3 षटकासाठी 15 मिनिट आहेत. लेफ्ट आर्म फलंदाज अनिकेत सज्ज होत आहे. मोठा फटका केलाय, गॅप मध्ये चालले चेंडू, थांबणार नाहीये. अल्पेशच्या बॅट मधून येणारा हा चौकार आहे. कडक स्ट्रोक, मूड बनवला टीमचं आणि टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडलं टीमला अल्पेशने. धावसंख्या 29. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा. एक चांगली धावसंख्या आता म्हणू शकता आपण. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळी कार्पेटची सहाय्याने चालू मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने चाललाय आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आई एकविरा हवे दिवे बी आणि न्यू एकविरा पिंपलनेर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आपण. पिंपलनेर आणि दिवा आपण चला लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. न्यू एकविरा पिंपलनेर आणि आई एकविरा हवे दिवे. ऑफ स्टिकचा चेंडू पिकअप करायचं होतं ऑन साईडला, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 31 धावा. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता. येणाऱ्या स्लॉग ओव्हरचा अजूनही 6 चेंडू खेळायचे बाकी आहेत. 15+15 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 31 रन बन चुके. 3 विकेट नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम वेले. यहां से 15 रन जोड़ने होंगे तो एक अच्छा टोटल माना जाएगा. अभी भी अनिकेत और अल्पेश जारी है. अनिकेत ने 1 रन बनाए अपने टीम के लिए और 8 रन बनाए अब तक अल्पेश ने. बायत के डेंजरस कस्टमर है.
अच्छे बल्लेबाजी करना जानते हैं अनिकेत ने पिछले मैच में काफी खूबसूरत अच्छी बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए। अब गेंदबाजी के लिए अनुभवी गेंदबाज है तुषार पाटिल, अच्छी गेंदबाजी करना जानते हैं। सामने भी काफी अच्छे बल्लेबाज है, पिछले मैच में बेहतरीन परफॉर्मेंस रहा था, मैन ऑफ द मैच बने थे। सामने भी मैन ऑफ द मैच बने थे पिछले मैच में अनिकेत। बेट्स वर्सेस बेट्स, अच्छा खेल करना होगा इस ओवर में। पहली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार, पहली गेंद छोड़ दिया लेकिन सीधी विकेट के दस्तानों में वाइट का इशारा था अंपायर द्वारा। रन संख्या 32 धावा धावफलकावर 3 विकेट इथे गमावलेले आहेत। वाईटने सुरुवात केली आहे, गोलंदाज तुषार पाटील। खूप चांगली हाईट आहे गोलंदाजाकडे, एक्स्ट्रा पेस आहे, बाउन्स आहे, व्हेरिएशन असणं फार महत्वाचं आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये। आणि आता रनआउटची संधी आहे आणि आता काय घडलंय, फलंदाज आउट। एक संधी मिळाली होती जिथे झेल पकडली नाही, मात्र दुसऱ्या संधीला तुम्ही वाचणार नाहीये। एका चेंडूवर 2 चान्स मिळणार नाहीयेत, त्याचा इथे पुरेपूर फायदा घेतला डुंगे टीम संघाने। लगेचच रनआउट केलाय बॅटर, मागच्या मॅचचा हिरो इथे 2 धावा बनून आउट झालेला आहे अनिकेत। फार महत्वाचं होतं अनिकेतला। दर्शन चाललंय मैदानाच्या आतमध्ये, चौकार षटकारांचं दर्शन घडवेल का टीम वेले संघाला? दर्शन नेहमी सर सचिन तेंडुलकर सर, विराट कोहली सर पहिला धाव अगदी वेगाने घेतात आणि दुसरा धाव सहजरित्या पूर्ण होत असतो। आता पहिला जेव्हा चेंडू उडला तेव्हा त्या चेंडू मागे दोन्हीही फलंदाज बघत होते की झेल पकडली की काय। आपण जर धाव पूर्ण केली असती दुसरी धाव सहजरित्या मिळाली असती। या गोष्टीकडे देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे। प्रत्येक क्षेत्ररक्षक तेवढा फारसा चांगला नसतो, आता असे मोजके 4 ते 5 खेळाडू असे असतात की ती पूर्ण मॅच हँडल करतात। तुषार दर्शनने आल्या आल्या पावली आपण पाहतोय, परतीचा प्रवास केलेला आहे। अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय गोलंदाज तुषार। चांगली गोलंदाजी, रॉकेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, ड्राइव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये सहजरित्या ही झेल पकडली गेली आहे। आणि काय परफॉर्मन्स पाहायला मिळतोय भक्तिधाम डुंगे संघाचा। चेतन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो नवीन बॅटर, गेल्या पावली वापस येताना दर्शनला बघितलं आपण। छोटा पॅकेट बडा धमाका, मात्र धमाका करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट टाकला गेलाय। स्ट्रोक चांगला होता, स्ट्रोक साठी आम्ही नक्कीच 90% देऊ, मात्र जी जागा शोधली होती फलंदाजाने आता त्या जागेवर क्षेत्ररक्षक देखील होता। हवे दिवे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पिंपळनेरचे कॅप्टन आपण पोहोचायचंय, कारण की शेवटच्या षटकाचे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत। ऑफस्टिकचा चेंडू, अतिशय जबरदस्त हा षटकार येतोय, क्लास दाखवत असताना चेतन, शॉटगन ऑफ वेले, जबरदस्त हा षटकार। धावसंख्या 39 धावा धावफलकावर, स्लॉग ओव्हर आहे, हनामारीचा षटक आहे आणि धावा बनतात हे फार महत्वाचं आहे। राईट आर्म ओव्हर विकेटने पुन्हा एकदा तुषार, अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, शॉर्ट फाईन एकला क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव इथे पूर्ण करता आली आहे। धावसंख्या 40 धावा धावफलकावर। नेक्स्ट मॅच न्यू एकविरा पिंपळनेर आणि आई एकविरा हवी दिवे टीम। कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, व्यासपीठाच्या बाजूला टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे, कारण की इथे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। तुषार पाटील कंट्रोल करताना स्वतःला आपण पाहतोय, षटकार खाल्यानंतर कमबॅक झालाय, बॅटर सज्ज आहे। ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, कडक स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला येतोय, एकच धाव। धावसंख्या 41 धावा। शेवटचा चेंडू आहे, सेफ टार्गेट नाहीये, जेव्हा
तुमच्याकडे चांगले चांगले फलंदाज होते तर 50+ देखील होणं फार महत्त्वाचं होतं. अनेकेतने स्वप्नामध्ये देखील विचार केला नसेल की मी रनआउट होईल. एका चेंडूवर 2 संध्या मिळत नाही कधीच क्रिकेटमध्ये. शेवटचा चेंडू आहे. तुषार पाटील विकेट की षटकार. आज स्ट्रोक पूर्णपणे बॅटच्या मिडल झाले नाहीये. टोला चेंडू लागला होता. एक धाव पूर्ण झाले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. तुषारने थ्रो कलेक्ट केला आणि फलंदाजाला बाद केलाय. तर अशा प्रकारे टोटल धावसंख्या जी आहे धावफलकावर 42 आणि 43 धावांचं लक्ष आहे. 43 झालेलं आहे. 44 धावांचं आव्हान आहे. काही हरकत नाहीये. म्हणजे 11ची सरासरी गाठायची आहे प्रति षटकामागे. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टनने. सन्माननीय शुभ असते टॉस करतोय. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. टॉस साठी आमचे पाहुणे येत आहेत, आमच्या सोबत जुडत आहेत. संतोषजी कोंडलेकर साहेब आमच्या सोबत जोडणार आहे टॉस बॉक्स मध्ये. उपसरपंच चषक 2025 हा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय ज्येष्ठ नागरिक संतोषजी कोंडलेकर साहेब आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडायचे आहे. बिग फाईट, बिग मॅच, एक जबरदस्त मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. माझ्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि मॅच देखील फार मोठा आहे. हवेदिवे टीमचा कॅप्टन आणि पिंपलनेरचं कॅप्टन आमच्यासोबत जोडलेले आहेत. हवेदिवे टीमचा कॅप्टन आहे, त्याचा कॉल असेल. काटाचा कॉल आहे, आलेल देखील काटा आहे. थँक्यू. आपण बसून घ्यायचंय. हवेदिवे टीम असं एक बलाढ्य संघ आहे. मात्र यावर्षी सर्वच संघाने नवीन नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. असे कोणते खेळाडू आहेत जे मागच्या सीझनमध्ये तुमच्या संघासाठी चांगले खेळले होते आणि ग्राउंड बद्दल काय म्हणणार आणि स्पर्धेविषयी काय म्हणणार? ग्राउंड खूप छान आहे आणि स्पर्धा पण खूप छान आहे. खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. काय वाटतोय, काय अपेक्षा टीमला, काय सांगशील इथून? काय नाही, सर्वांनी आपला 100% द्या, नक्कीच आपण जिंकू. नाणेफेकी महत्वाची होती. हो. जिंकले, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चेसिंग होते आपण नेहमी बघितले. 80+ धावा देखील चेस होताना बघितल्यात आपण. मग BPL असो आणि कोणत्याही स्पर्धा असो, दुपारचं क्षेत्र जेव्हा असो तेव्हा धावा बनत आहेत. टीमला काय सांगणार, किती धावांवर थांबवायचं समोरच्या संघाला? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल यानंतर. हो नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. टॉस पिंपलनर या टीम संघाने जिंकला असता काय निर्णय असता? बॅटिंगच घेणार तो. म्हणजे मनासारखं झालंय, कारण की धावा बनत आहेत. षटकार चौकार कालपासून या स्पर्धेमध्ये भरपूर लागलेले आहेत. समोरचा संघ तगडा संघ आहे. मात्र आपल्या संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. काय अपेक्षा आहे? 4 षटकापर्यंत किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. जेव्हा आपण एंट्री केली DD स्पोर्ट भिनार, एक लेदरचा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडला बघितल्यानंतर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते की इथे मला खेळायचं आहे आणि माझ्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. टीमला काय सांगणार आणि किती धावांची अपेक्षा टीमकडून? टीमकडून खूप अपेक्षा आहे आणि गेली टुर्नामेंट आम्ही फायनलला हारलेलो आहे. GCA चॅम्पियन ट्रॉफीला खूप चांगला प्रदर्शन राहिलेलं आहे आणि या टुर्नामेंटमध्ये आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एक आम्ही अपेक्षा करू शकतो की सबसे बडा मुकाबला होणे जा रहा है. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे आई एकविरा हवेदिवे टीम संघाच्या कॅप्टन यांनी प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वेळ न घेता आपण जातोय कॉम बॉक्स मध्ये. पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार सर सज्ज होत आहेत. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी संदेश पाटील. तर इशारा येतोय सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. 44 धावांचं आव्हान आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावांची सरासरी पार करावी लागेल.
आणि अशा स्थितीमध्ये अशा चांगल्या वातावरणामध्ये ह्या धावा जास्त नाही आहे, पण गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल. जय काप्रोबादेव वेल या टीमला. पहिला चेंडू राईट द विकेट. फुल टॉसर हा फटका अप्रतिम आहे. लाजवाब आहे. चेंडू जाईल स्कोलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. खराब चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. ज्या प्रकारे पॉवर प्ले पहिलं चेंडू पाहिलं फुल टॉस तो पण डाव्या यष्टीवर भेटला होता आणि दोन्ही हातांनी कबूल केलाय. देवांक या चेंडूची वाट पाहतो कसा भेटेल चेंडू आणि आत्मविश्वास सोडलाय आता मात्र चौकरांनी. सुरुवात सुरेख गोलंदाज सज्ज होताना. अजून एक फुल टॉस पण यावेळेस मात्र टायमिंग करता आली नाहीये. बीट झालाय. कमबॅक वापसी छान करतोय गोलंदाज जर पाहिला, पण अनिकेत बॅटिंगमध्ये आज या सामन्यामध्ये काही विशेष कामगिरी करू शकला नाही, पण इथं बॉलिंग अटॅकमध्ये कशा प्रकारे योगदान देतोय पाहायचं आहे. बॅटर देवांक चौकाने खाता उघडला होता. पुढचा चेंडू सोडून दिलाय. माहित आहे की लाईन खूप चुकीची आहे. डाव्या टीच्या खूपच बाहेर. पंच दोन्ही हात खोलतील, इशारा करतील. या एकात्रिक चेंडू आणि एकात्रिक धावीने आता मात्र संघाची धावसंख्या पाहतोय आपण 5. धीम्या गतीने वारे वाहताना पाहतोय आपण. हिरवागार क्रीडांगण डीडी स्पोर्ट पिनार. कुठल्याही खेळाडूंचं स्वप्न असतो की असे मैदान आम्हाला सुद्धा मिळावे खेळण्यासाठी. यावेळेस मात्र ऑन द रेचा फटका चांगला आहे. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार. सीमा पार. अजून आलाय क्लास चौकार. अतिशय क्लास फटका. टिपिकल पॉपचा फटका होता. माहिती होती की एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे. फक्त सर्कल आपल्याला क्लिअर करायचं आहे आणि आता तो क्लिअर केलाय. इथं मात्र देवांक मात्रे यांनी जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. बिनबाद 9 अशी धावसंख्या. राईट द विकेट. अनिकेतचा हा पुढचा चेंडू. फुल टॉसवर हा फटका. अजून एकदा फटका फर्स्टला आहे. मिड ऑफला चांगलं झेल कन्व्हर्ट केलंय. धक्का बटलाय तो पहिला. तर एकाच चांगली बॅटिंग करत होता असा भास झाला होता. सुरुवात अतिशय चांगली मिळाली होती देवांग या बॅटरला, पण एका फुलटॉसला मिड ऑफ त्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग कुठेतरी परफेक्ट नव्हती आणि एक चांगलं झेल कंप्लीट केलंय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. नवीन बॅटर कीमॅन फॉर ऑफ डोंगे टीमचा तुषार खेळपट्टीवर पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता एक चांगली बॅटिंग करून. तोच बॅटर क्रमांक पाहतोय आपण 3 वर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. यानंतर एकविरा स्पोर्ट हायवे दिवे विपक्ष पिंपळनेर. आणि ज्ञानेश्वर म्हणतात जसा जसा वेळ जसा काळ बदलत जातोय खेळाडू सुद्धा बदलत जात आहेत. दोन्ही गावामधून खूप चांगले चांगले क्रिकेटर भिवंडी नगरीसाठी दिलेले आहेत. उल्लेख करणार आहोत त्या सामन्यात सुद्धा. यावेळेस आता पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कट आणि जसा गेला तसाच परतीचा प्रवास करताना अप्रतिम वाफी करताना अनिकेत नावाचा हा बॉलर. वा भाई वा, सुपर गोलंदाजी. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की हायवे दिवे गावाचे खूप मोठे मोठे क्रिकेटर आपण पाहिले, त्यामध्ये खास नो डाऊट रणमिशन ऑफ भिवंडी विकी असो, ॲडव्होकेट प्रथमेश असो, मनोदा भोईर असो, त्यानंतर पिंपळनेर टीमचा बुम बुम सचिन गायकवाड इज द ग्रेट टेनिस क्रिकेटर. की अजून विजय आपल्या टीम सोबत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खूप चांगले शांत दिमागाचे क्रिकेटर. ऑन हॅट्रिक सर्व काही पाहायला मिळालं, पण हॅट्रिक आतापर्यंत एकही बॉलरला करता आली नाही. पहिला बॉलर ठरेल काय हॅट्रिक वीर तो अनिकेत. नवीन बॅटर खेळपट्टीवर सार्थक. चांगला चेंडू होता. फुलटॉस घेऊन प्रहार पाहतोय आपण ऑनसाईड कडे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग केला होता. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. अंतिम चेंडूवर आली एक धाव. तर अशा तऱ्हेने पाहतोय की आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2/10 जी सरासरी पाहिजे त्या सरासरीवर पोहोचलेलं आहे. अजून येणारे इथून मात्र 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावीची आवश्यकता असेल.
सुमित पाटीलला पाचारण केले. दुसऱ्या षटकासाठी खूप मोठी जबाबदारी. इथून मात्र दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 चेंडूवर 2 मोठे धक्के दिल्यानंतर मात्र थोडंसं संघ अडचणीत आलाय. कारण की तुषार एक चांगला बॅटर मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना कॉट विकेट किपर बोल्ट अनिकेत असा विश्लेषण होता पहिला, पण समाधानी नसेल कारण की ज्या प्रकारे त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. एका चांगल्या चेंडूवर बॅटची कट देऊन परतीचा प्रवास केलाय. आता मात्र गोलंदाज सुमित पाटील येतोय, राऊंड द विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने फटका, मिड ऑनला चेंडू जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र वेळ होती सहज स्ट्राईक रोटेट करण्याची. आणि क्रिकेटचं गणित तेज आहे. जेव्हा तुम्हाला मोठे फटके बॅटमधून येत नाही तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूवर डबल सिंगलमध्ये कन्वर्ट करून खराब चेंडूला बाहेर पाठवणं, चौकार षटकार वसूल करणं, एक चांगल्या बॅटरीची खरी ओळख हीच असते. सुमित पाटील सज्ज होताना परत यास पात्र हा फटका पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू स्कूलच्या वरतून आला हा षटकार. डॅनियलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. वाटतं की डॅनियल पहिल्या चेंडूला समोर गेला होता आणि षटकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय. धावसंख्या 17. सुमित पाटील अजून एक स्लॉग स्वीपचा फटका, यावेळेस पात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून निघून गेला हा षटकार. खऱ्या अर्थाने जर पाहिलं असे झेल तुम्हाला कनेक्ट करावे लागतात, कारण की स्लिप झाला होता तिथं मात्र पाहतोय आपण आणि प्रयत्न केला होता तिथं. हा धावा येणं गरजेचं आहे भक्तिधाम सोड डोंगे टीमसाठी. धावसंख्या आता मात्र बघता बघता पाहतोय 2च फटक्यांनी 23चा आकडा पार केलाय. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावेची आवश्यकता आहे. अजून एक धमाका करायचा होता पण यावेळेस मात्र परफेक्ट टायमिंग करता आली नाही. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करता येईल. धावसंख्या 24, 20 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा जर विचार केला आपण अजून या षटकातले 2 आणि 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण खूप सोपं झालंय आता मात्र भक्तिधाम स्पोर्ट डोंगे टीमसाठी. जर इथं जे काप्रोबा वेले टीमला वापसी करायची असेल तर विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता, टर्न केल्या चेंडूला स्वतः गोलंदाज सुमित चेंडूकडे जातोय. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एका सिंगल मिळेल. रिस्क घेऊ शकत नाहीये दुसऱ्या धावेसाठी. धावसंख्या 25, कारण की तुम्हाला एवढं मोठं अंतर कापायचं नाही. आता चेंडू आणि या धावाचं जास्त अंतर नाहीये. सरासरी जी जास्त होती ती एकदम कमी झालेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि अशा वेळी तुम्ही विनाकारण रनआउटची विकेट फेकणं कुठंतरी टीमसाठी घातक ठरू शकतात. ही जोखीम घेतली नाही. पाहतोय आपण 13-19 अशी परिस्थिती इथं मात्र. यावेळेस मात्र फटका फ्लिकचा आहे, हवेत आहे, स्वीकारले चांगलं झेल. इथं मात्र अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. डॅनियल चांगली बॅटिंग करत होता, मात्र षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मिड विकेटकडे झेल देऊन खेळाडू कक्षाकडे निराजनक स्थितीमध्ये वापसी करताना पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना एक चांगला स्पिन हिटर म्हणून मधल्या फळीतला बॅटर आहे. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण जे काप्रोबा वेले टीम मध्ये. दुसऱ्या फीतला खूप चांगला सामना आपण पाहतोय. यानंतर अजून 2 ग्रेट संघ एकमेकांसमोर उभे राहतील. उपसरपंच चषक 2025-26च्या माध्यमातून लय भारी आयोजन सावंदे स्पोर्ट्स सावंदे या टीमच्या माध्यमातून. 12-19 असं समीकरण. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 10ची सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. एक षटक हा निर्णायक ठरेल आणि या षटकामध्ये आपल्याला माहिती पडेल की सामना कुठल्या टीमकडे झुकलेला आहे. पृथ्वी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 3ऱ्या क्रमांकावर अतिशय महत्त्वपूर्ण षटक. या षटकामध्ये 5 ते 6 धावा खर्च करून 1 किंवा 2 विकेट प्राप्त करून दबाव टाकावा लागेल बॉलरला. यावेळेस पात्र निश्चित हा चेंडू पाठलांग केला होता. चेंडूचा चांगला चेंडू. चांगली सुरुवात गोलंदाज पृथ्वीच्या माध्यमातून. 11-19 असं समीकरण. सामन्याची उलटी गिनती तिथे मात्र सुरू होते. जो जिता वाई सिकंदर. अतिशय चांगला वातावरण पाहतोय आपण डीडी स्पोर्ट बिनारच्या या क्रीडा नगरीमध्ये.
यावेळेस पात्रा फटका लॉफ्टेड आहे. परफेक्ट टायमिंग की मात्र चेंडू कुठे पाहायचंय आणि इथं मात्र सरळ हातात गेलंय. चांगला झेल कंपनी धक्का बसलाय. बिल्कुल सुहाना मौसम है डीडी स्पोर्ट्स स्टेडियम में और काफी अहम मुकाबला चलता हुआ. नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना सर्वेश पाटील जातोय. आतापर्यंत पाहिला पण 30व्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. 4थ्या विकेटचं पतन. चांगली षटक हाताळतोय. इथं मात्र खूप छान पृथ्वी आपल्या टीमला कमबॅक करताना येणार आहे. इथून मात्र अजून चेंडू शिल्लक आहे ते 10-19 धावेची आवश्यकता आहे. सामना का होईना पण रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना या षटकामध्ये गोलंदाज पृथ्वी. नवीन बॅटरला मात्र संयम राखून बॅटिंग करावी लागेल कारण की जेव्हा चांगला गोलंदाज त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू वर तुम्ही षटकार किंवा चौकार मारू शकत नाहीये. कधी कधी दिमागाचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. पुढचा चेंडू पृथ्वीचा. फुल टॉसर फटका फटलाय. सरळ हातात चेंडू. अजून एक दे धक्का. महत्वाचा विकेट प्राप्त करतोय या षटकामध्ये. अजून एक जवळपास जर पाहिला आपण ज्ञानेश्वर या इनिंग मध्ये 5 ते 6 चेंडू फुलटॉस भेटलेले आहेत. त्यामधून 4 विकेट फुलटॉस चेंडूला. हे जर 2 कन्वर्ट झाले असते तर ही परिस्थिती उलट राहिली नसती. भक्तिधाम स्पोर्ट डोंगिया टीम समोर. विकेट हॅट्रिकवर येऊन टेपलाय पृथ्वी. काय अप्रतिम अफलातून हाय क्वालिटीची बॉलिंग इथं मात्र करताना पाहतोय आपण. तू चल मैं आया. आता मात्र असं म्हणावं लागेल की पटावर हजेरी लावण्याचं काम करताना भक्तिधाम स्पोर्ट डोंगे टीमचे बॅटर नवीन बॅटर हर्ष पाटील खेळपट्टीवर. एक चांगली छोटीशी का होईना 5 ते 6-8 धावाची खेळी इथे मात्र करावी लागेल हर्ष पाटील या बॅटरला. पण कमालीची बॉलिंग. पृथ्वी विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय? या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आतापर्यंत कुठल्याही बॉलरनी पूर्ण केली नाही. गोलंदाज सज्ज होताना क्षेत्ररक्षणामध्ये कुठलंही परिवर्तन नाहीये. विकेट मागे पाहतोय विकेट किपर भावेश. फ्लॅट स्लिप डीप मध्ये. आणि आज बरोबर पाहतोय की इथं मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरलाय तो म्हणजे पृथ्वी. नक्कीच आमच्या या उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला हरेश म्हात्रे आमचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा हवे दिवे टीमसाठी सपोर्टसाठी ते आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. उत्कृष्ट वादक आहेत. इन्स्ट्रुमेंट दुनियातील एक मोठा नाव दिवे गावाचं हरेश म्हात्रे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हात्रे परिवाराचे ते भगत देखील आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. काय क्लास बॉलिंग पाहतोय आपण. काय म्हणशील संदेश पाटील. ज्या प्रकारे आपण आतापर्यंत सर्व काही पाहिलं होतं पण विकेट हॅट्रिकचे जवळपास 3 ते 4 गोलंदाज येऊन गेले पण विकेट हॅट्रिक कंप्लीट करता नाही. या पट्ट्याने मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली. माहिती खूप छान मिळताना आमचे स्कोरर. शेवटचे जर आपण 5 चेंडूचा विचार केला तर त्यामध्ये 4 विकेट म्हणजे किती घातक गोलंदाजी पाहतोय आपण जे काप्रोबा स्पोर्ट वेल या टीम कडून. नवीन बॅटर वल्लभ येतोय. डावकुरा बॅटर. याच पात्र बाहेर जाणारा खूपच चेंडू होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न नशिबाची साथ वल्लभकडे आहे. निर्धाव चेंडू. अजून एक रेकॉर्ड इथं मात्र करेल काय? विकेट मेडन षटक हाताळेल काय? 5 चेंडू मध्ये काय सुपर हिट बॉलिंग. सामना निश्चित आता म्हणतील होता कुठं सामना येऊन टेपलाय कुठं. एका क्षणी 12 मध्ये जेव्हा 19ची आवश्यकता होती तेव्हा असं वाटलं होतं की डोंगे संघ सहज पार करेल पण जिनके होय इरादे बुलंद होय हिमालय परत को भी छू लेत आहे. दाखवलंय पृथ्वी नावाच्या गोलंदाज की माझ्यात ती क्षमता आहे. हो यावेळेस पात्र निश्चित खूप दूर आहे चेंडू. पंच निश्चित आमच्याकडे वळतील. स्कोररला सांगतील की ही एक धाव व्हायच्या स्वरूपात आपण ऍड करा. धावसंख्येत आता मात्र बदल होतोय बऱ्याच वेळात. तब्बल 6 चेंडूनंतर धावसंख्येत ऍड होताना एक सिंगल. धावसंख्या पुढे सरते ती 26. आता मात्र 18 धावेची आवश्यकता. अजून सामना संपला नाहीये पण चर्चा या षटकाची होती की विकेट हॅट्रिक पूर्ण केली. फक्त 3 मोठे फटके काम तमाम करू शकतात. चांगलं अप्रतिम हा षटक. याच पात्र 34 सुद्धा विकेट या षटकामध्ये प्राप्त करेल काय? रिकाम्या जागेमध्ये चेंडूचा टप्पा आहे.
धाव घेण्यापासून मना केला होता, कारण की स्ट्राईकवर मला वाटतं की नॉन स्ट्रायकर बॅटर दीप पाटीलकडे क्षमता आहे. यस, खूप चांगला निर्णय म्हणता येईल. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पद्धती धावफलकावर फक्त आणि फक्त 26 आहे. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 18 धावेची आवश्यकता आहे. चमत्कारिक बॅटिंग करावी लागेल. एवढी मोठी धावसंख्या पण नाही. 3 मोठे फटके 6 चेंडूमध्ये जर आले, आणि टेनिस क्रिकेटमध्ये म्हणतात ना, तुम्हाला मोठे फटके मारण्याची जेव्हा मौका असते तेव्हा मारू शकता. चेतन पाटीलवर एक मोठी जबाबदारी आहे. समोर दीप पाटील असेल. एक कसबड सामना रंगताना पाहतोय आपण. पूर्णपणे पृथ्वी यांनी आपल्या टीमला विजयाच्या दिशेकडे वाटचाल करण्यासाठी नेलंय तिसऱ्या षटकामध्ये, आणि हेच उल्लेख केला होता की तिसरं षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त आणि फक्त एक अतिरिक्त धावेच्या स्वरूपात धाव खर्च केली आणि तब्बल विकेट पटकावल्या. ते 3 विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेचा पहिला गोलंदाज ठरलाय जे काप्रोबा वेले टीमचा पृथ्वी. 6-18, 18-6 असं समीकरण. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय आपण. लोअर फुल टॉस फ्लॅट दिली होती, बीट झालंय. 5-18चं समीकरण. चेतन सुद्धा अतिशय छान सुरुवात करतोय. काय हवंय तुम्हाला तुमच्या गोलंदाजाकडून? अजून यापेक्षा किती चांगली गोलंदाजी करायची आहे हे सांगताना जे काप्रोबा वेले टीमचे बॉलर्स. फुल टॉसरा फटका, जोरदार प्रहार, उंची जास्त, आणि 6 धावा मिळेल एवढी लांबी सुद्धा गाठली. आला मोक्या क्षणी हा षटकार. चार 12 उल्लेख केला होता. 3 मोठे फटके. दीपनी स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली होती. ओ, यावेळेस पात्र खूप चांगला चेंडू परिवर्तन केला होता पाहतोय आपण. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. कृपया करून कुठल्याही बॅटरने आपण ऍक्शन करू नका, पंचावर दबाव टाकू नका. पंचाला जर वाटेल तर तो रिव्ह्यू घेऊ शकतोय. फेअर डिलिव्हरी. खूप छान चेंडू होता, अतिशय प्रतिम. गती परिवर्तन पाहिलं, बोटर फिरवली होती, कुठं कट झाला, विकेटच्या जवळपासून चेंडू कट होतो बाहेर. चांगली गोलंदाजी, खूप चांगला निर्णय. फुल टॉसरा फटका, स्टँड अँड डिलिव्हर. वा भाई वा, पत्रा बजाव शॉट. ठीक आहे, चांगला चेंडू आहे, पण मी दीप पाटील नावाचा वादळ आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 6 मध्ये 18. 2 मोठे फटके. 1 का 2 मध्ये येईल काय, की मात्र चेतन कमबॅक करेल? काय जबरदस्त सामना आहे, काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दीपच्या माध्यमातून पाहतोय. गती परिवर्तन परत एकदा पाहतोय आपण हवेत आहे, आणि इथं मात्र भावेशला माहिती आहे विकेट कुठली आहे, विकेट कोणाची आहे. इथं नाही पकडला तर सामना आपल्या हातातून जाऊ शकतोय, पण अप्रतिम झेल टिपल्या गेलं, आणि हा बॅटर इथं मात्र बाद होऊन परतीचा प्रवास करतोय. कधी कधी युट्यूबला पाहणारे प्रेक्षक जेव्हा चेंडू हवेत जातो ना, तर काय घडलं हे पाहण्यासाठी खूप चिंतित असतात. चांगला झेल कंप्लीट केले. 1 चेंडू 6. गोल्डन षटकार मारावा लागेल इथं मात्र भक्तिधाम स्पोर्ट डोंगे टीमला. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्वप्नील जातोय. स्वप्नीलला हिरो बनवावा लागेल आपल्या टीमसाठी, आणि जर हिरो बनला तर डोंगे गावाच्या प्रत्येक चौकामध्ये एकच चर्चा, काय षटकार मारला, काय गोल्डन षटकार मारला. ही चर्चा डोंगे गावामध्ये होईल की मात्र जय काबरोबा टीमच्या संघामध्ये जल्लोष होईल. 1 चेंडू 6. चेतन रेटामोरचा विकेट मारा करतोय. चांगला चेंडू, त्या लेन तोड चेंडू टाकला, आणि तर मात्र सामना रंगतदार होता. चुरशीचा सामना जिंकले जय काप्रोबा वेळे टीमने. खूप खूप शुभेच्छा. हार्डलक का भक्तिधाम डोंगे संघ. मॅड मॅच ठरलाय या सामन्यातला खऱ्या अर्थाने, नो डाऊट. ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली तिथूनच सामना खऱ्या अर्थाने वेले टीमकडे झुकला. विकेट हॅट्रिक करणारा तो म्हणजे पृथ्वी ठरला सामनावीर. पृथ्वी आपण या.
पाहतोय आपण संपूर्ण संघ येताना भावेश अँड कंपनी, एक स्वतः मोठे आयोजक आहे स्वतः जे काप्रोबा चषकचे. आणि मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र संदेश पाटील. धन्यवाद पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. काय कमबॅक पाहायला मिळाला टीम वेले संघाच्या माध्यमातून. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे पृथ्वी इज मॅन ऑफ द मॅच. विकेटची हॅट्रिक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम हवी दिवे. टीमच्या कॅप्टनने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. वेल फार कमी आहे, थोडंसं सहकार्य करायचं आपण. मॅन ऑफ द मॅचसाठी पृथ्वी आपण व्यासपीठावर विराजमानायचं. सन्माननीय मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर गिरीशभाई पाटील यांची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत पृथ्वीला. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय वैभव भाऊ पाटील यांना विनंती करतोय की आपण ट्रॉफी द्यायची आहे. कैलासवासी अमित खंडू पाटील यांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी भुवी फार्म हाऊस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देतोय. खूप खूप अभिनंदन. अँड बॅक टू क्रिकेट. आपण जाऊया आजच्या दिवसातील सर्वात मोठा मॅच, बडा मॅच. पूर्णपणे तयारीमध्ये टीम आली आहे इथे. आई एकवीर हवी दिवी टीम. सन्माननीय व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. वैभव भाऊ पाटील यांना दाखवला जात आहे. संध्याकाळची चर्चा, पाहुण्यांना फोन कॉल सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला वैभव भाऊंचं ज्यांच्यावर प्रेम आहे सतीश वागचौरे यांना दाखवला जात आहे. त्यानंतर भावेन पाटील, त्याचबरोबर गिरीश पाटील साहेबांना दाखवलं जातं. भिवंडी दरबारचे प्रोप्रायटर मालक. आणि बाजूला पहा ज्यांनी चालू हंगामाची सुरुवात केली होती, जसं सतीश वागचौरे यांनी पारितोषिक लावलं तसं त्यांची दांड्या गुल झाल्या होत्या. अभिभाई यांना दाखवलं जात आहे. अभिनय तो कभी नाही. विशाल पांडे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. जास्त वेळ नको आपण खर्च करू, कारण की फायनलचा दिवस आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. जय बजरंग घोडसे टीम संघाला इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. आज चांगले चांगले संघांना खेळताना बघतोय आपण या स्पर्धेमध्ये. यानंतर बादशाह 11 पिंपलगर आणि जय बजरंग घोडसे टीमच्या कॅप्टनने तयारीत राहायचे. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा सामना आहे. 20 मिनिटाचा वेळ सेट केला जात आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू एकविरा पिंपलनेर टॉस जिंकला गेला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आई एकविरा हवी दिवी टीम संघाच्या माध्यमातून सिद्धेश नेहमीप्रमाणे आपल्या तयारीमध्ये. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुमित पूर्ण तयारीमध्ये आपल्या. फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पूर्ण तयारी हवी दिवे टीम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एसटी रक्षक एसटी पासून दूर आहे. शॉट दरम्यान शॉट फाईन लेग आणि स्ट्रायकिंग वर आपण पाहतोय फलंदाज दक्ष गायकवाड आणि 9 स्ट्राईकला आपण पाहतोय ऋतिक म्हात्रे. मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील. अनेक मोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे.
मात्र त्याहून अनुभवी खेळाडू म्हणजेच आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सुमित तुम्हाला पाहायला मिळत आहे. सुमित पाटील भरपूर विकेट आपल्या नावावर आहेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. फ्रंट लाईन गोलंदाज आहे. हवेदिवा टीम संघाचा आपण पाहतोय.